आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेमधून राज्य शासनाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय। फलटणमध्ये आरोग्य दूतांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण फलटणच्या पालखी तळावर आहोत आणि पालखी तळावर वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक संकल्पना राबवली आणि त्या माध्यमातून आज लाखो वारकऱ्यांवरती उपचार या ठिकाणी होत असलेले पाहायला मिळतात। आपण बघू शकतो डॉक्टरांच्या माध्यमातून वारकऱ्यांना अगदी मोफत पद्धतीने या ठिकाणी उपचार दिले जातात, आरोग्य तपासणी केली जाते, उपचार दिले जातात, आपत्कालीन सेवा पुरवल्या जातात। आरोग्य दूत यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सेवा सुद्धा दिल्या जातात, प्रथम उपचार केले जातात आणि संदर्भ सेवेच्या माध्यमातून त्यांची सेवा केली जाते। आरोग्य शिक्षणाची त्या ठिकाणी माहिती देखील पुरवली जाते। या ठिकाणी वारकरी येतात, त्यांच्यावरती उपचार होतात आणि मग अगदी योग्य पद्धतीने त्यांना त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात। वारीच्या वाटेवरती कुठल्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये यासाठी ही संकल्पना या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राबवली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सगळा उपक्रम संपन्न होतो आहे। ह्या बेड्सवरती हे सगळे जे मंडळे ते मंडळी अगदी डॉक्टर्स त्यांच्यावरती उपचार करत असतात आणि हे सगळं गेल्या अगदी काही दिवसांपासून सुरू आहे आणि हे पंढरपूरपर्यंत हे सगळे डॉक्टर्स आणि हे सगळे सेवक वर्ग करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण काही डॉक्टरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुद्धा करूया। डॉक्टर संपदा मुंडे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, आरोग्यमंत्र्यांच्या या संकल्पनेचा वारकऱ्यांना कसा फायदा होतोय? आमचं सकाळी 9 वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय फलटणचं हॉस्पिटल इथे 5 बेडेडचं ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण प्राथमिक उपचार करतो, जसं की ड्रेसिंग, पेशंटला लूज मोशन वगैरे झाले असेल तर गोळ्या, जर पेशंटला ॲडमिट करायचं असेल तर आम्ही इथून आमच्या उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे पाठवून देतो। अगदीच वारकऱ्यांना तत्काळ सेवा देण्याचा प्रयत्न या संकल्पनेच्या माध्यमातून आज जागोजागी होतो आहे। आज फलटणच्या पालखी तळावर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, फलटण।